नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बोलली, की आज आम्ही कोणत्या मॉलमध्ये जाणार आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर हे आहे नैरोबीचं सगळ्यात मोठं टू रिव्हर पार्क. हे एक्सप्लोर करायला गेली तर सकाळहून संध्याकाळ होणार. पण जेवढं माझ्याने झालं शूट करायला तेवढं मी केलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हे आहे आमच्या नैरोबीचं सगळ्यात मोठं जॉईंट व्हील. ह्याच्यावरती बसलात आणि टॉप फ्लोअरला गेलात तर तुम्हाला पूर्ण नैरोबी एक्सप्लोर करता येतं. मला तर पहिल्यापासून जॉईंट व्हील बघूनच चक्कर येतं. पण मी पहिल्यांदा जेव्हा आली केनियामध्ये तेव्हा मी एकदा बसलेली आणि हे एवढं स्लो आहे, जवळजवळ अर्धा तास घेतं खाली येईपर्यंत. इथे याचा सगळ्यात मोठा फायदा मुलांनाच होतो, कारण मुलं इथे आल्यावरती एवढी मजा करतात. इथे सगळ्या प्रकारचे गेम खेळायला भेटतात. आणि काही इकडची लोकल माणसं वेगवेगळ्या प्रकारे लोकांना एंटरटेन करतात. काही मॅजिक दाखवतात, काही डान्स करून दाखवतात. खूप मजा येते इथे आल्यावरती मुलांना. इथे नैरोबीमध्ये खूप छान छान प्लेस आहेत एक्सप्लोर करण्यासारख्या. पण श्रियान लहान असल्यामुळे मला जास्त बाहेर फिरायला भेटत नाही. आमच्या मुलांनी तर काल भरपूर राईड एन्जॉय केल्या. मस्त मजा आली त्यांना. पण मग आम्ही विचार केला आम्ही तरी का पाठी राहायचं. तर मी आणि पूनम दोघी पण बसलो ड्रॅगन राईडवरती. आणि मी बसायला गेली तर श्रियानही रडायला लागला. आता तुम्ही बोलाल एवढ्या लहान मुलाला घेऊन ड्रॅगन राईडवरती बसली. पण मी तुम्हाला खरं सांगू का, मुंगी तरी खूप फास्ट चालते या ड्रॅगन राईडपेक्षा. एवढी स्लो होती ड्रॅगन राईड, काय जवळजवळ 5 मिनिटाच्या आतच आम्ही बंद करायला सांगितली आणि मग आम्ही उतरलो. पण श्रियानला खूप मजा आली. मला असं वाटलं तो रडेल, पण अजिबात नाही रडला. नेहमीप्रमाणे त्यानेही एन्जॉय केला खूप. आणि तिथे एक मॅजिक मॅन होता. तो लहान मुलांच्या हातामध्ये एक स्पंज बॉल देऊन 2 स्पंज बॉल करत होता. मला तर एकदम बघून ते आश्चर्यच वाटलं, कारण एवढ्या जवळून मी पहिल्यांदा मॅजिक बघितलं. आणि मग काय, तिथे शुगर कँडीची गाडी दिसल्यावरती मुलं काय राहायला तयार नाही. तर मुलांबरोबर आम्ही देखील लहान झालो. आम्ही सगळ्यांनी शुगर कँडी घेतली. शुगर कँडी खाताना इंडियाची सगळ्यांना आम्हाला खूप आठवण आली. लहानपणी सायकलवरती टिंग 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 करत पूर्ण गावात फिरत यायचा शुगर कँडीवाला. हे आता बोलायला लागलो शुगर कँडी, नाही तर लहानपणापासून म्हातारीचे केस, बुड्ढी के बाल असंच बोलायचं. तुम्ही काय बोलायचं शुगर कँडीला लहानपणी? नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.